यानंतर बातमी शिर्डीमधून आहे। राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये खरातनं तब्बल 57 लोकांच्या नावावर 100 बनावट खाती उघडून सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र या व्यवहारांमागे वापरण्यात आलेला 71-49 एकसारखा पॅटर्न सध्या तपास यंत्रणांसाठी संशयाचा केंद्रबिंदू ठरतोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। पोलीस गेल्या 15 दिवसापासून समता पतसंस्थेतील खरातच्या 100 खात्यांचं गौड बंगाल उघडकीस आणताय। यात खरातनं एक मोठा पॅटर्न राबवल्याचं सध्या समोर आलंय। खरातने ही खाती उघडताना एक विशेष मुहूर्त निवडला, तो म्हणजे 21 मे 2021 आणि पॅटर्न होता 71-49चा। म्हणजे ज्या 57 लोकांची KYC डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड खरातनं घेतली होती, त्यांची जी बनावट खाती समता पतसंस्थेत उघडली, त्याचा मुहूर्त हा कोविड काळातील दुसऱ्या लॉकडाऊनचा होता। या सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरातनी जी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकली, त्यामध्ये 71 लाख आणि 49 लाख असा एकंदरीत आकडा होता। या सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक खातेदाराचे 2 खाती होती आणि प्रत्येक जो खातेदार होता त्याच्या दोन्ही खात्यातून 1,20,00,000 रुपयांचा व्यवहार झालाय। हा पॅटर्न त्यांनी जे 57 खातेदार होते आणि जी 100 खाती उघडली त्यामध्ये एकसारखा वापरलेला आहे। आता स्वतःला अंकशास्त्र म्हणवणारा खरात याच्या नेमकं या पॅटर्नशी काय संबंध आहे याचा तपास या अनुषंगाने देखील आता शिर्डी पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ज्या 38 खातेदारांची या ठिकाणी चौकशी झाली, त्यांनी आपले ही खाती नसल्याचं म्हटलंय। मग खरातने ही खाती कोणाच्या संगनमताने उघडली का, किंवा अंकशास्त्राचा यामध्ये काही सहभाग होता का, खरातच्या जन्मतारखीचा किंवा इतर काही विधीचा यामध्ये काही त्या तारखेचा संबंध लागतो का, या अनुषंगाने देखील आता तपास केला जातोय। खरातचं हे एक आगळं वेगळं जे वास्तव आहे ते सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे। हा पॅटर्न नेमका मिरर पॅटर्न म्हणून सध्या बघितला जातोय, कारण की जो पॅटर्न त्याने 71-49चा जो पॅटर्न होता तो तब्बल 100 खात्यांमध्ये अतिशय सारखा होता। एक स्पेशल खातं या खातेदाराचं असायचं आणि एक साधं खातं। स्पेशल खात्यातून त्यांनी 71 लाख रुपये टाकले, तर जे सामान्य खातं होतं त्यामध्ये 49 लाख रुपये टाकले आणि अशा पद्धतीनं खरातनं 100 खाती समता पतसंस्थेत उघडली। नेमकं ही खाती उघडताना त्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या बनावट आहेत का, त्याची सत्यता पडताळणी सध्या शिर्डी पोलीस करत आहे आणि दररोज या ठिकाणी जे खातेदार आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाते, सह्यांचे नमुने घेतले जात आहे, अधिक बारकाईनं सखोल तपास यामध्ये केला जातोय। मात्र आता नव्यानं हा मिरर पॅटर्न समोर आल्यानंतर पोलीस आता खरातच्या अंकशास्त्राशी देखील याला जोडू पाहत आहे। नेमकं खरातनं त्याचा काही आधार घेत किंवा कोणत्या राजकीय व्यक्तीची जन्मतिथी होती का, किंवा आलेला हा जो पैसा होता 100 खात्यामध्ये जे 1,20,00,000 रुपये टाकले होते ते नेमकं कुठून आले होते याचा तपास आता त्या दिशेने करताना पाहायला मिळत आणि एक वेगळी कलाटणी खरातच्या ह्या प्रकरणाला आल्याची दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।